नवी मुंबई महानगरपालिकेचा कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा प्रस्तावित प्रकल्प चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने R&D ग्रीनटेक कंपनीला हे कंत्राट देताना तब्बल 729 कोटी रुपयांची सबसिडी देऊ केली आहे. तसंच हे कंत्राट मिळवणाऱ्या या कंपनीच्या उपकंपनीने नवी मुंबईतल्या एका नेत्याला महागडी मर्सिडीज गाडी भेट दिली आहे. त्यामुळे केवळ टक्केवारी मिळवण्याच्या नादात नवी मुंबईकरांच्या पैशांची वारेमाप उधळण केली जात असल्याचा आरोप शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नगरसेवक अंकुश कदम यांनी केला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या पैशाचा भ्रष्टाचार कशा प्रकारे होतो ही एक गोष्ट उघडकीस आले की नवी मुंबई पालिका ही NGP कंपनीची भ्रष्टाचाराची खाण बनलेली आहे. आणि NGP कंपनी ही कशा पद्धतीनं नवी मुंबईचा भ्रष्टाचार ओरबडायचं काम करते हे आपल्याला सिद्ध होऊन दाखवेल. ज्या पद्धतीनं या ठिकाणी तुर्बे घनकचरा प्रकल्प याचा 729 कोटीची सबसिडी या ठिकाणी देण्यात आली नवी मुंबई महानगरपालिकेकडून. R&B ग्रीनटेक कंपनीला या ठिकाणी हे टेंडर मिळालं आणि ह्या R&D ग्रुपच्या माध्यमातून त्यांचीच एक सब कंपनी आहे आणि त्या सब कंपनीच्या ज्या दिवशी टेंडर भेटलं त्याच्या अगोदर 24 तास अगोदर एक मर्सिडीज गाडी इथल्या नेत्यांना गिफ्ट NGPच्या नेत्यांना गिफ्ट करण्यात आली आणि ती गाडी आपल्याला नवी मुंबई महानगरपालिकेच्या आवारामधून ह्या नवी मुंबई महानगरपालिकेचे सगळे CCTV काढा. त्या कार मधून आपल्याला कोण नेता उतरतोय, कोणाच्या आश्रयाने एवढं मोठं टेंडर मिळालं आणि कुणी या नवी मुंबई महानगरपालिकेला ओरबडायचं काम केलं. त्या ठिकाणी आपण पाहिलं असाल की MS43 CR 0001 नावाची जी कार आहे, मर्सिडीज कार आहे, ती खऱ्या अर्थानं नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये कोण घेऊन येतं, कुठला नेता घेऊन येतो आणि तुम्ही विकासाच्या पोकळ गप्पा करता. तुम्ही ज्या चांगले प्रकल्प असतील त्याला अडवणूक करता. ते अडवणूक करण्याचं काम फक्त यासाठीच आहे की आम्हाला टोल मिळाला पाहिजे, आम्हाला त्यातनं टक्केवारी मिळाली पाहिजे आणि यासाठी केलेला हा सगळा प्रकार आहे. इथून पुढे या NGP कंपनीचे रोज एक असे घोटाळे तुम्हाला उघडकीस आल्याशिवाय राहणार नाहीयेत. माझी एक पत्रकार बांधवांना विनंती आहे, आपण आता शोध पत्रकारिता करण्याची गरज आहे. आपण बघितलं पाहिजे ह्या नवी मुंबई महानगरपालिकेकडून CCTV फुटेज घेतले पाहिजेत आणि चेक केलं पाहिजे की MS43 CR 0001 मधून कोण येत होतं आणि ही कंपनी कशी काय अगोदर एक दिवस अगोदरच ती गाडी या नवी मुंबईमध्ये कुठल्या नेत्याला बहाल करण्यात आली. आणि अशा प्रकारे नवी मुंबई महानगरपालिकेचा पैसा कसा लाटला जातो याचं मूर्तिमंत उदाहरण आपण या कारच्या माध्यमातून पाहिलं असेल. आणि ही NGP कंपनी म्हणजे नवी मुंबईला लागलेला काळिंबा आहे आणि त्या पद्धतीनं यांना हद्दपार करण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून इथं केलं जाईल. ज्या नेत्याला ही गाडी भेट दिली आहे ते महापालिका मुख्यालयाच्या आवारात उतरतानाचे फुटेज CCTV मध्ये दिसून येईल. त्यामुळे नवी मुंबईतील हे नेते केवळ टक्केवारीसाठीच काम करत असल्याचा आरोप कदम यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. अविरत वाटचाल, न्यूज नेटवर्क.